शरद पवार आज कोकण दौऱ्यावर असणार आहेत। रत्नागिरीतील चिपळूणमध्ये आज शरद पवार यांची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मतदारसंघात पवार यांचा झंझावात आज आपल्याला पाहायला मिळेल। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांची सुद्धा चिपळूणमध्ये सभा झालेली होती। आज शरद पवार चिपळूणमध्ये सभा घेणार असल्याचं समजतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्या सोबत आहे। तर राजन, आपण पाहतोय शरद पवार यांचा आज कोकण दौरा आहे, चिपळूणमध्ये आज त्यांची सभा पार पडणार आहे। नेमकी कशा प्रकारे तयारी त्या ठिकाणी सुरू आहे? गौरी, नक्कीच आपण पाहिलं तर कोकणामध्ये आता विधानसभा निवडणुकीचे पडघम या ठिकाणी वाजताना दिसत आहेत। तर शनिवारी अजित पवार हे देखील चिपळूण दौऱ्यावर होते। शेखर निकम यांच्या प्रचारार्थ ते चिपळूण दौऱ्यावर होते आणि त्याचबरोबर सलग दुसऱ्या दिवशी काल रात्री शरद पवार हे चिपळूणमध्ये दाखल झाले। आज त्यांची जाहीर सभा बहादूर शेठ नाक्यावरील सावरकर मैदानामध्ये होणार आहे। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे आणि शरद पवार, प्रशांत यादव यांच्या जवळपास प्रशांत यादव यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चितच झालेली आहे। त्यामुळे या सभेमध्ये आता शरद पवार एकंदरीत काय बोलणार आणि कशा पद्धतीने पुढे आगामी निवडणुकीचे या ठिकाणी रणशिंग फुंकणार याकडे आता संपूर्ण कोकणवासियांचे लक्ष लागून राहिले। त्याबरोबर या मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादीमध्ये चुरशीची या ठिकाणी लढाई होणार आहे। एकीकडे शरद पवार असतील, दुसरीकडे अजित पवार असतील। त्यामुळे ही जागा आता दोघांनाही जिंकण्यासाठी या ठिकाणी चुरशीची लढत होताना दिसून येणार आहे। नक्कीच राजन, आजच्या सभेतून शरद पवार नेमकं काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।